तुम्ही बॉम्बच टाकला एकदम. बॉम्बच काय, जरा म्हणून पोच नाही अर्चूला. कुठं काय बोलावायचं काही तारतम्यच नाहीये. नाही, कुठे ते चुकलं असेल कदाचित. काय ते नाही चुकलेलं. म्हणजे काय, इतकी वर्ष संसार केल्यानंतर आता जाऊन माधवी त्यांनी घटस्फोट घ्यायचा का? उगीच आपलं काहीतरी तुमचं. इतकी वर्ष संसार झाला, पण तो कसा झाला? अरे क्वालिटीला काही किंमत आहे की नाही? का आपलं 40 वर्ष संसार झाला म्हणजे तो चांगलाच झाला असं म्हणायचं? पण म्हणून काय घटस्फोट घ्यायचा? का नाही घ्यायचा? सांग ना, का नाही घ्यायचा? अरे एखादी वस्तू जर का तुटली मोडली गंजली तर आपण ती टाकून देतोच ना. नाही लगेच वस्तू आहे का नातं नाही असं म्हणशील. मी परवा म्हटलं तसं एखादं रोप चांगलं वाढण्यासाठी टिकण्यासाठी त्याची छाटणी करावी लागते. आणि एवढं करू नये ते जर का करपलं चुकलं ते आपण काढून टाकतोच ना. केवळ पावित्र्याच्या नावाखाली त्रासदायक झालेली नाती कवटाळून बसणं म्हणजे त्या नात्यांचा अपमान वाटतो. त्या ते सुरेशराव येता जाता त्या माधवीतांचा अपमान करणार. या लहरीपणाला काही सीमाच नाही. मुळे त्या ते बाबाजींचं प्रकरण आहे. माधवीतांच्या अस्तित्वाला मुळे काही किंमतच राहिलेली नाही. नाही ते सगळं ठीक आहे हो, पण तरी सुद्धा असं कुणासमोर जाऊन आपण म्हणतो का की घटस्फोट घ्या म्हणून? अहो निदान मॅनर्स म्हणून तरी बोलू नये? तुला सांगू संजीवनी, नाही थोडं धक्कादायक वाटलं तरी कधीतरी कोणीतरी असं कोंडी फोडून बोलायला हवंच ना ग. तुला खरं सांगतो, आपल्याला हा मार्ग सुद्धा उपलब्ध आहे हेही लक्षात येत नाही लोकांच्या. कितीतरी बायका आणि पुरुष, हो पुरुषांवरही अन्याय करणाऱ्या खूप बायका आहेत या जगात. तर अशा कितीतरी त्रासलेल्या बायका आणि पुरुष या शुष्क झालेल्या नात्याचा भार वाहत असतात. अहो पण घटस्फोट हा काय पहिला उपाय नसतो. सगळे उपाय खुंटल्यानंतर शेवटचा मार्ग असतो. हो, पण तो आहे हे लक्षात आणून द्यायला हवं ना कोणीतरी. आपलं नातं आता जुनं झालंय, ते सुधारायला हवं, त्याची डागडुजी करायला हवी. आणि त्यांनी काय होणार नसेल तर ते मोडून टाकायला हवं, लक्षात यायला हवं ना. अर्जुनी टाकलेल्या बॉम्बमुळे माधवी त्यांना हे जाणवलं तरी खूप झालं. पण संस्कार, जबाबदारी, समाज काय म्हणेल हे सगळं आलंच ना हो. आणि मग एकदा का लग्न केलं ना की ते टिकवलंच पाहिजे असा अलिखित नियमच असतो. मुळे दुःखाची गोष्ट ही आहे की ते खऱ्या अर्थानं टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हेच लक्षात घेत नाही कोणी. असो, हा विषय न संपणार आहे. काय तू कुठे निघालीस आता? अहो आता माधवी त्यांची झोपण्याची व्यवस्था करायला नको का? असं काय करते? त्यांना झोपू दे इथे आपल्या खोलीत. मी जातो वर अर्चूकडे. थांबा, काय? आधी मी जाते वर अर्चूकडे. रुसून बसली असेल ना? हो. मग म्हणेल माई मला समजायला सुद्धा आली नाही. जा, जा, जा. आले आले.